भाजपने निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभे केल्यावरून राऊतांनी नितेश राणेंना डिवचले। नितेश राणेंनी मुस्लिम उमेदवारांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं राऊतांनी म्हटले। सोबतच एरवी एवढा द्वेष करता मग परत मतांसाठी त्यांच्याकडे कशासाठी जाता असा सवाल राऊतांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2022च्या सत्तांतराची इनसाइड स्टोरी सांगितली आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी यावेळी नेमकं काय घडलं ते सांगितलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्तांतराची बीजं रोवलेली होती। निवडणुकीनंतर 15 दिवसात सत्ता बदल झाला असं फडणवीसांनी सांगितलं। निवडणुकीत होणारा पैशांचा वापर, गुंडांना दिली जाणारी तिकीटं यामुळे देशाची लोकशाही अडचणीत आली आहे। त्यामुळे आता निवडणूक पद्धत बदलण्याची गरज असल्याचं मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे। देशात फ्रान्सच्या धर्तीवर निवडणूक व्हावी अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपात डावलल्याचा आरोप करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवडे गटानं स्वबळाचा नारा दिला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही नाराजी दूर केली। भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातल्या रिपाईला हव्या असलेल्या 12 जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे आणि आता मराठी आणि अमराठी वादही पेटलाय। आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल, या भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या मीरा भाईंदरमध्ये केलेल्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले। बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरलेत। राज्यातल्या प्रमुख शहरातल्या बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क करण्यात आलाय आणि निवडणुकीमध्ये माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री अनेक अपक्षांसोबत संवाद साधतात। बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2022च्या सत्तांतराची इनसाइड स्टोरी सांगितली आणि लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला। भांडूपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळालं। उमेदवारी न दिल्यानं शिवसेना युबीटी महिला पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। केडीएमसीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेसला धक्का बसलेला आहे। विजय काटकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर सलीम काझींसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेचे बॅनर झळकलेत। महानगरपालिकेचा महापौर हा मराठीच होणार असा उल्लेख बॅनरमध्ये करण्यात आला। डोंबिवलीत भाजपच्या विजयाची घोडदौड सुरूच आहे। आतापर्यंत भाजपच्या एकूण 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। प्रभाग 27 अ मध्ये सुभाष पाटील, प्रभाग क्रमांक 24 ब मध्ये ज्योती पाटील यांची बिनविरोध निवड झाली। भिवंडी महापालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलं। प्रभाग 17 मधून भाजपचे सुमित पाटील बिनविरोध विजयी झाले। मुंबईत मराठी आणि गुजराती असा वाद सुरू असताना मनसेकडून चक्क एका गुजराती उमेदवाराला राज ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। माटुंग्यामध्ये हेमाली बन्साली यांना राज ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे तर मराठी गुजराती वाद करण्यात अर्थ नाही अशी प्रतिक्रिया यावेळी बन्साली यांनी दिली। मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल असलेल्या अर्जांपैकी 167 उमेदवारांचे अर्ज हे अवैध ठरलेत आणि छाननीनंतर 2231 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले। गोरेगाव भाजप बंडखोर उमेदवाराची मनधरणी करण्यामध्ये भाजपला यश आले। अमित साठम यांच्या मध्यस्थीमुळे अखेर उमेदवार संदीप जाधव आज आपला उमेदवारी अर्ज मागे त्यांनी घेतलाय तर गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे महामंत्री संदीप जाधव हे प्रभाग क्रमांक 54 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत 117 अर्ज बाद झाले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 956 उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि या अर्जाची छाननी करण्यात आली। यामध्ये 829 अर्ज वैध निघाले तर 117 अर्ज हे बाद झाले। अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांसाठी आशावादी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काही दिवसांपूर्वी ठाण्यातला तडीपार गुंड मयूर शिंदे याच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरलेला होता। मात्र याच गुंड मयूर शिंदेने ठाणे मनपासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नरेंद्र मेहतांच्या अहंकारामुळे मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचा गंभीर आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना युती तुटल्याचं जाहीर करता सरनाईकांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मेहता यांच्यावर थेट टीका केली। माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर भाजपनं नवी जबाबदारी सोपवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पूनम महाजन यांना संधी देण्यात आली आहे। वसई विरार भाजपमधल्या अंतर्गत कलहानंतर पूनम महाजन यांची वसई विरार मनपाच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली।